आणि मोमेंटो बघितल्यानंतर आपणास नक्कीच आठवण होईल की आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिला होता. पुन्हा एकदा खूप खूप आभार. मोहित माली का खाता खुलता हुआ नॉन स्ट्राइक पे वैभव, इस मरतबा विकेटों में गिनती हाना चल रही है, आखिर का रन पूरा, डायरेक्ट थ्रो भी लगा है वहां पर, 1 रन से स्कोर 3 रनों पे पहुंचा है। आप देख रहे हैं राजा नगर सेवक का धर्म राजा चषक ताडाली 2024 मुकाबला चल रहा है इस वक्त। हंसिका स्पोर्ट मानकुली बनाम निशांक 11 आरसीसी पेट। रातों के कातिल खेल रहे हैं, लेकिन 24 घंटों के कातिलों के लिए भी तैयार रहिए, क्योंकि घोड़सई भी कैलाश स्मृति भी आज एक्शन में नजर आएंगी। लेकिन अभी तक का इस सीज़न का जो घोड़सई भी का सफ़र है वो उतना सुपर्ब नहीं रहा है, थोड़े गर्दिश में सितारे हैं, लेकिन ये वो टीम है जो कभी भी और किसी भी मैदान पे किसी को भी शिकस्त दे सकती है। रातों के कातिल फील्डिंग कर रहे हैं, 24 घंटे के कातिल आना बाकी है। मेरे साथ वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर कमेंट्री में जुड़ चुके हैं। वेलकम। शहबाज शेख वीआईपी एंड से जाते हुए सामना करेंगे वैभव माली। बहुत अच्छे टच में है वैभव, गेंद को उठा के मारना चाहते थे, बैकटिप को ऊंचा नहीं कर पाए, फम्बलिंग हुआ है वहां पर। खाता खुला वैभव माली का। कुल स्कोर हंसिका स्पोर्ट मानकोली का 4 रन बिना किसी विकेट के। येस, हंसिका स्पोर्ट्स मानकोली संघ कॅप्टनने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. गेंदबाजी कर रहे हैं शहबाज शेख। फ्लिक कर दिया है, आउटफील्ड में खिलाड़ी हैं। देखिए जो निशांक 11 आरसीसी पेड है, इनकी आउटफील्डर बहुत ही ज़बरदस्त है, फील्डिंग साइड सुपर्ब है। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बिना किसी विकेट के। अगला मैच मैच ऑफ द नाइट, इसके बाद आप देखेंगे। येस, कैलासमध्ये गोरसई ब विथ भरत स्पोर्ट्स सेलूमाता वर्ल्ड, हे दोन संघामध्ये हा दुसऱ्या फेरीतील मॅच होईल. बिल्कुल कैलाश स्मृति गोरसई बी बनाम भरत स्पोर्ट वर्ल्ड के बीच एक बड़ा मुकाबला देखने के लिए तैयार हो जाइए। अभी तक सिंगल्स में रन आ रहे हैं, कुल स्कोर है 6 रन बिना किसी विकेट के। हाथ खोलने की इजाजत नहीं दे रहे शहबाज शेख। इस मर्तबा बैठक खेला है और गेंद निकल गई है वेकेंट एरिया में 6 रनों के लिए। इम्प्रोवाइज फटका खेळलेला आपण पाहतोय. अगदी शफल क्रॉस झाला होता आणि सरळ चेंडूला फेकून दिलं आणि खरं तर धावा होत नव्हत्या, कारण बघितलं आता 5 चेंडूमध्ये धावा झाल्या होत्या फक्त आणि फक्त 5, आणि षटकाराने मात्र धावसंख्येला आकार आलेला आहे. षटकारी धावसंख्या वेगाने वाढते, धावसंख्या झालेली आहे 12. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला हंसिका स्पोर्ट्स मानकुली संघाने. धावसंख्या आहे बिनबाद 12. देखिए हमारे मैन ऑफ द मैच के स्पॉन्सर है बॉम्बे कॉटन। सर्दी हो तो घबराइए मत, तुरंत ही बॉम्बे कॉटन जाइए और सर्दी का एक सही मज़ा लीजिए। बॉम्बे कॉटन, कॉटन दुनिया का वो नाम है, प्योर कॉटन अगर आपको चाहिए तो एक ही नाम बॉम्बे कॉटन। खेल की शुरुआत होती हुई सामने की ओर से अरबाज शेख आए हैं। पहला ओवर मिला जुला ओवर रहा, कुल मिलाकर 12 रन आए, लेकिन देर रात इस तरह के स्कोर अच्छे कहे जाते हैं गवली सर, क्योंकि पिछला मैच बहुत ही कट्टुकट रहा था। वैभव माली बहुत अच्छे स्ट्राइकर हैं। सुरेंदरजी शर्मा तसेच मनोजजी चौधरी याला मी विनंती करतो की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. अरबाज आपको बॉलिंग की शुरुआत करना है। वैभव 1-2, मोहित
Mali on 10, help of one glorious 6. यस बादशाहबाई जे आहेत खरं तर निलेश चौधरी साहेबांचे परम मित्र आहेत. तिरुपतीवरनं लाईव्ह मॅच पाहत आहेत युट्यूबच्या माध्यमातून आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. बादशाहबाई आपका हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. अरबाज शेख पाइपलाइन एंड से आते हुए सामना करेंगे वैभव माली. समय पहले 4 ओवर के लिए आपको 20 मिनट का है. अरबाज शेख, देखिए जो बॉलिंग अटैक है आरसीसी पेट के पास, उसमें तेज गेंदबाजों की भरमार है. अरबाज शेख P2 में गेंदबाजी कर रहे हैं, पावर प्ले 2 में. इस मरतबा बढ़िया ड्राइव किया है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी हैं. थोड़ा सा गेंद हवा में स्विंग होकर आई थी. अरबाज शेख सामने से आते हुए इस मरतबा फिर से ड्राइव किया है आउटफील्ड में. बढ़िया फील्डिंग और यहां पे बैट्समैन रन आउट. आउट हो गए मोहित माली. ये आप देख सकते हैं वो सत्कार सम्मान होता हुआ वहाँ पर सम्मानीय राजा नगर सेवक के शुभ हाथों से. ये क्या बर्थडे श्रीधर दूसा बर्थडे बॉय श्रीधर दूसा बर्थडे बॉयज हैं. श्रीधर दूसा का ये जन्मदिन मनाया जा रहा है. अरबाज की गेंद हवा में चकमक आ गए, बल्ला चलाया था बीडवे. स्कोर है इस वक्त 14 रन 1 विकेट. बॉलिंग बहुत ही जबरदस्त हो रही है. रिव्यू लिया वहां पर मेरे ख्याल से बल्लेबाजों ने. ऑनफील्ड अंपायर रमीज रईस एंड अंपायर शकील कुट्टी. श्रीधर दोसा का जन्मदिन मनाया जा रहा है. जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं. हैप्पी बर्थडे. फेयर डिलीवरी. फेयर डिलीवरी. स्कोर है इस वक्त 14 रन 1 विकेट. अगला मैच कैलाश स्मृति गोरसई बी बनाम भरत स्पोर्ट्स वल. इस मरतबा बैठक खेलना चाहते थे, देखना है क्या कुछ हुआ है. रन चुराते हुए लेग पाए. चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को. लेग बिफोरचं अपील केलं गेलं होतं. खरं तर स्वीपच्या अंदाजामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. क्या बात है. जिस जगह हमने कैलेंडर में जुदाई लिखी, 1 तारीख मुलाकात की वहाँ बाकी है. और मेरा विश्वास मोहब्बत से नहीं उठ सकता जब तक शहर में फूलों की दुकान बाकी है. फूलों से स्वागत किया जा रहा है बर्थडे बॉय का. अरबाज शेख सामने से आते हुए वाइड यॉर्कर थी, बल्ले की जड़ से गेंद को खदेड़ा है. 1 रन बना है, दूसरे की दौड़ और 2 रन आखिरकार गिरते पड़ते पूरे किए बल्लेबाज वैभव माली सीनियर ने. कुल स्कोर आगे बढ़ता हुआ हंसी का स्पोर्ट
मानकोली का 17 रन 1 विकेट, 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एक संत सुरुवात बघायला मिळते कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. एक फलंदाज बाद झालेला आहे. मोहित माळी बाद झालेले 17 धावा आहेत. एक बाद 17. देखिए गवली सर, देर रात जब मैचेस होते हैं तो फिर स्कोर कम होता जाता है. आपने देखा पिछला मुकाबला कितना कट्टू कट रहा. अरबाज शेख पाइपलाइन एंड की तरफ से आते हुए जड़ में गेंद लगातार यॉर्कर कर रहे हैं. छोटी बैकक्लिप का इस्तेमाल, 1 रन डीप मिड ऑन पे फील्ड हुई गेंद. ओवर समाप्त नहीं होते हुए 2 रन बने 18. अंशिका स्पोर्ट मानकोली. मुकाबला चल रहा है निशंक 11 आरसीसी पेट बनाम अंशिका स्पोर्ट मानकोली. इस वक्त जो फील्डिंग कर रही है वो रातों की कातिल है, लेकिन अगली टीम जो है 24 घंटों की कातिल है. लेकिन ये नहीं भूलना चाहिए, आतिश बामड़े, प्रतीक भुईर, हम किसी से कम नहीं. बड़ा उलटफेर करने की काबिलियत भी रखते हैं. और इस सीज़न में अगर हम गुरसई बी के परफॉर्मेंस को देखते हैं तो मेरा अपना अंदाज़ है पिछले 5 सीज़नों में ये टीम इनिशियल टूर्नामेंट में इतनी लड़खड़ाई नहीं थी. नाही, आपण पाहूया, सामन्यावर केंद्रित करूया. पहिल्या षटकामध्ये पण 12 धावा आल्या होत्या. दुसरं षटक अरबाज शेख याच्यामध्ये खूप चांगलं बघायला मिळालं. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या. किफायती गोलंदाजी बघायला मिळाली. Now I think change in bowling now. One of the great all-rounder of Pet, Bunty Joshi, brought into the attack. खूप मोठा तोफखाना आहे आपण पाहतोय आरसीसी पेट संघाकडे. Bunty Joshi. Here we go now. Was this time put away in the air, could be caught. No. Drop by fielder and ball is racing all the way to the boundary for 4. तालमेळची कमी, दोघांमध्ये समन्वय साधला गेला नाही. कारण लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन कॉलिंग होणं फार गरजेचं होतं आणि तोच समन्वय बघायला मिळाला नाही. आणि पाहू शकता आपण, पहिले आप गाडी छूट गई. Lovely looking stroke, slightly risky shot played by Vaibhav Mali Senior. His score was up to 22 for the loss of 1 wicket. अशा वेळेला जेव्हा 2 क्षेत्ररक्षक जवळ येतात ना, तेव्हा तुमचं कॉलिंग होणं फार गरजेचं असतं. षटकातील पुढचा चेंडू घेऊन, हा चेंडू मध्ये वाईड यॉर्कर, अप्रतिम चेंडू बनता येईल. वाईड यॉर्कर. Beauty from change of pace from Bunty Joshi. पंचांच्या त्या ठिकाणी चॅलेंज केलेलं आहे. बॅटिंग साईडकडनं मागणी केलेली आहे वाईडची. ऑनफील्ड अंपायर बताइए कि ये रिव्यू किसका है, रिव्यू किसने लिया है. बैटिंग साइड ने, उनका रिव्यू तो खत्म हुआ है, अंपायर ने लिया है. यस. रेडी आहे सर. 22 for the loss of 1 wicket. Decision is still pending. You are watching Dharmaraja Cup Tata League. Vaibhav Mali Senior on 7 and help of 1 boundary, and Vaibhav Mali on 4. Umpire's call. Umpire's call. Yes, dot ball. Bunty Joshi. Here we go. This time put away in the air. Once more in front of long on, but well back up from the fielder.
Enough time, batsman guess. Another 2. Hansika Sport Mankoli score moves up to 24 for the loss of 1 wicket. Third over in progress. Third over in progress, and his score is 24. Here goes Bunty Joshi. This time a lovely looking on drive, but find the fielder in deep. One more to total now. Hansika Sport 25 for the loss of 1 wicket. Third over in progress, and I think from here, Hansika Sport badly needing some massive hit. नाही ॲब्सोल्युटली एक मोठे पटके खेळावे लागतील, कारण आपण धावसंख्या जी पाहतोय अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये, कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. यानंतर 2 षटकाचा खेळ असणार आहे. किमान 50चा आकडा पार करणं हे गरजेचं असणार आहे. This time beauty just over the stumps. Vaibhav Mali tried to play across the line. Lovely ball from Bunty Joshi. Look at that. Just over the leg stump. Corridor uncertainty. Look at the replay. This is the international telecast. This time off cutter, but away from the batsman. He bows in Dusra Mohalla, white signal from umpire. The score is 26 for the loss of 1 wicket. Match number 8 going on after these 4 matches remaining. This time Batak beautifully played. There is the fielder, but ball is going all the way to the mid wicket. A fantastic shot. 6 runs. Great stroke from Vaibhav Mali. Look at that. Swung away. Gone. Out of park. Beautifully played. Into the crowd. 3 ओवर की समाप्ति. ड्रिंक्स ब्रेक मैदान में कुल स्कोर है 32 रन. विकेट गिरा है 1. खूप खूप धन्यवाद. आम्ही वळतोय ते स्वागत आणि सन्मानाकडे. सर्वप्रथम मनोजजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. युगांजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते मनोजजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मनोजजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान करतील युगांजी चौधरी आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर गोपालजी लोया जे उद्योगपती आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान युगांजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. गोपालजी लोया जे उद्योगपती आहेत यांचं स्वागत आणि सन्मान युगांजी चौधरी आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. त्यानंतर घनश्यामजी लोया यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. घनश्यामजी लोया यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदान में खत्म होता हुआ 3 ओवर की समाप्ति. रन बने हैं 32. विकेट गिरा है 1. अगला मैच दोनों टीमों के कैप्टन तैयार है. कैलाश स्मृति गोरसई बी बनाम भरत स्पोर्ट शेलुमातावल. उसके बाद जो मैच रहेगा त्यानंतर राजारामजी लोया यांचं स्वागत सन्मान स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. सुमित कुमार एंड कंपनी दिवे और जय बजरंग कारीवली. क्या मैचेस है. जीवदानी बामन डोंगरी का
राजारामजी लोहे यांचं स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. द्वितीय 11 बामन डोंगरी का मुकाबला रहेगा इस मैच की विजेता टीम. ये 4 मैचेस आज की रात बैक टू बैक हैं. खेल की शुरुआत होती हुई अरबाज शेख. राजारामजी लोहे यांचं स्वागत आणि सन्मान, त्यानंतर नंदकिशोरजी लोहे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वराज चौधरी आपण आपले शुभास्ते करायचं आहे. आमचे दोन्ही सत्कार सम्राट जे आहेत युगांत चौधरी आणि स्वराज चौधरी आपण आपल्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. जड़ में गेंद थी, अच्छा ड्राइव खेला था वहां पे. देखिए विकेटें काफी हाथ में है लेकिन बड़े स्ट्रोक नहीं आ रहे. उसका कारण है कि अरबाज शेख जगह नहीं दे रहे, विकेट टू विकेट गेंदबाजी कर रहे. अरबाज शेख सामने से आते हुए वैभव माली के लिए. त्यानंतर सुरेंद्रजी शर्मा यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ऊपर लगी है, शॉर्ट फाइन लेग पे उठाया था लेकिन 1 रन पूरा. मेरे ख्याल से सोहेल शेख थे वहां पर. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 34 रन. अरबाज शेख कमाल की टाइडी बॉलिंग कर रहे हैं, बिल्कुल बल्लेबाजों के पैरों को पकड़ के रखा है. त्यानंतर अमररामजी चौधरी यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. देखना है क्या कुछ हुआ है. रन पूरा, डायरेक्ट हिट और नो बॉल. तीसरे अंपायर को जरूर पूछा है लेग अंपायर ने रन आउट के लिए. बीमर गेंद थी वहां पर. अब 1+1 है या ये नहीं है. अमररामजी चौधरी यांचं स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी आपले शुभास्ते करतायत. यानंतर मयूरजी चौधरी यांना मी विनंती करणार आहे की आपण राहुलजी वाघमारे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राहुलजी वाघमारे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ये आता हुआ रिप्ले. बीमर गेंदी थी वहां पर. लेग अंपायर बीमर गेंद है लेकिन रनआउट नहीं है. 1+1 2 रन आते हुए स्कोर में और फ्रीट. अरविंदजी चौधरी यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अरविंदजी चौधरी 36 रन. ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा वैभव माली के लिए. ये अच्छा मौका है हाथ खोलने का. अरबाज शेख, इस खिलाड़ी ने भी घाट घाट का पानी पिया है. वैभव को ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर. वाइड घोषित किया अंपायर ने. फ्रीट कंटिन्यू. अंपायर रमीज रईस. 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 37 पे पहुंचा है 1 विकेट गंवाने के बाद. कहते हैं कि किताबों पे अगर गर्द धूल जम भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती. इस मरतबा बढ़िया ड्राइव. वाइडिश लॉन्ग ऑन पे खिलाड़ी. दूसरे की कोशिश और अब की बार शायद अंपायर पहुंच गए. 2 रन पूरे. बढ़िया निर्णय अंपायर शकील कोटी का. देखिए साइमन टफल एक ऐसे अंपायर थे जो तीसरे अंपायर की सुविधा उपलब्ध होने के बावजूद भी कम मदद लेते थे. 7 मरतबा का अवार्ड दिया गया उनको बेस्ट अंपायर का. 39 रन, 1 विकेट. इस गेंद कितनी गेंदें बची है? 3 गेंदें बची है. बढ़िया गेंद. कटर बाहर निकाला. ऑफ कटर गेंद थी बाएं हाथ के बैट्समैन के लिए. देखिए बाहर जाती हुई.
दो उंगलियों में गेंद को पकड़ा था, जिस तरह एक जमाने में संतोष चौहान इन कटर के लिए पकड़ते थे। Once upon in भिवंडी क्रिकेट। ओ बढ़िया गेंद। चौथा ओवर चल रहा है, रन अभी भी तेजी से नहीं आ रहे हैं, केवल 2 सिक्सर 1 चौका लगा है पूरी बारी में। 40 रन, लेकिन देर रात के लिए स्कोर बहुत अच्छा है। हल्की बूंदाबांदी शुरू हुई थी, लेकिन उसके बाद बंद हो गई, शुक्र है। ऑफिस टर्म के बाहर से एलिवेशन नहीं है, खराब शॉट, कॉट एंड बोल्ड। गौली सर इतनी जगह ऑफसाइड में थी, इस गेंद को कट शॉट खेल सकते थे, लेकिन अगर जिसे अपना विकेट ही फेंकना है तो फिर क्या कहा है। नाही डेफिनेटली, कारण हे मैदान जे आहे ना 360 डिग्रीमध्ये आहे आणि तुम्ही जर क्लास क्रिकेट खेळलात तर भरपूर काही, आणि ह्या चेंडूवर तुम्ही जर ऑफ साईडला खेळला असता तर भरपूर धावा तुम्हाला जमा करता आल्या असत्या. पण क्रिकेट एक अनिश्चितता आहे, आपण पाहतोय क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कित्येक वेळा असं होतं की आपण ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो, चेंडू मात्र ऑन साईडला जातोय, आणि या ठिकाणी तेच झालेलं आहे. एक सहज सोपा सुंदर झेल घेतला जातोय, कॉट अँड बोल्ड. 40 रन 2 विकेटों के नुकसान पे, 40 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। नए बैटर मैदान में आते हुए विनीत माली। ये लंबे रेस का घोड़ा है टेनिस क्रिकेट का, जिसने ग्रामीण क्रिकेट, BC4 क्रिकेट और ओपन इंडिया क्रिकेट में अपनी छाप छोड़ी है। बहुत ही लंबे रेस का घोड़ा है विनीत माली। हंसिका स्पोर्ट्स मानकोली संघामधील माळी काही संपायचं नाव घेत नाहीत. माली के बिना वैसे भी तो बाग है खाली। देखिए, अगर खेल अभी शुरू नहीं किया तो पेनलाइज किया जाएगा। या ठिकाणी माळी ब्रदर्स खेळ करतायत, बॅटिंग करतायत, आणि आमचे मात्र सहकारी समालोचक काळीराम केणी हे मात्र समालोचन करते दमन येथे. त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. काळीरामजी, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दमन में इस वक्त, और देव और दमन के दीव के बोमिल काफी मशहूर हैं। अपने स्टेप में चुके हैं गेंदबाज जीशान शेख। बॉलिंग अटैक, तेज गेंदबाजी का एक अच्छा यूनिट है RCC पेट के पास। राइट आर्म फिर अपने स्टेप में चुके हैं। हालांकि जीशान शेख भी ग्रामीण क्रिकेट के साथ साथ ओपन इंडिया क्रिकेट खेल रहे हैं। कमेंटेटर अजय घरत, आपको संपर्क करना है कॉम बॉक्स से. फुल टॉस गेंद, स्विंग किया ऑन साइड में, गैप में, कोई मौका नहीं है, 4 रन। वेलकम बाउंड्री आती हुई, बहुत ही खूबसूरती के साथ खेला, घुटना टेक और चौका देख। इस चौके की मदद से हंसिका स्पोर्ट मानकोली ने बनाए 44 रन 2 विकेटों के नुकसान पे। अंपायर शकील कोटी का इशारा कर रहे हैं। आप देख रहे हैं राजा नगर सेवक कार्य सम्राट नगर सेवक का बिग शो धर्म राजा चषक।
फिर बल्ले पे आई नहीं, फिर फुल टॉस गेंद थी। देखिए जीशान शेख का ये हथियार है धीमे फुल टॉस पे बल्लेबाजों को परेशान करने का। 2 रन से अब अच्छे टोटल की तरफ बढ़ रही है। 46 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अमोल पाटिल BC4 चेयरपर्सन, इस धर्मराजा चषक ताडाली के लिए उनका भी योगदान बहुत ही 100% है। भाविक पजागे, उनकी पूरी टीम (46 for the loss of 2 wickets। अच्छी गेंद साइड आर्म किया था बाएं हाथ के बैट्समैन के लिए, चकमा खा के हवा में, बिट्स इन दी एयर। कमाल की इनका बॉलिंग एक्शन बहुत ज़बरदस्त है। थोड़ा ओपन चेस्ट गेंदबाजी करते हैं जिस तरह अरविंद पाटिल करते थे। इसे कहते हैं छाती खोलकर गेंदबाजी करना। 46 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। ये मैच भी कट टू कट रहेगा लग रहा है। फिर अच्छी गेंद, यही तो उनकी खासियत है। बल्लेबाज को लगता है कि उसके पाले में गेंद आ रही है। क्या गेंदबाजी कर रहे हैं जीशान शेख, ये देखिए परफेक्ट। टिप्पा खाने के बाद हल्की सी अंदर कटी थी बाएं हाथ के बैट्समैन के लिए। 4 गेंदें अब तक हो चुकी है। जीशान शेख ऑफ स्टंप के बाहर, अब की बार वाइड। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन 2 विकेटों के नुकसान पे। 47 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। जीशान अब की बार गेंद को स्विंग किया है, टाइमिंग उतनी अच्छी नहीं, गेंद हवा में है। कोशिश जरूर हुई थी वहां पर, मुश्किल अवसर था। 2 रन आते हुए स्कोर में। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रन 2 विकेटों के नुकसान पे। 49 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। अजय आपण टॉस थोड्या वेळानंतर घ्यायचा आहे। जीशान अब की बार भिंगड़ी है, कमाल का भिंगड़ी स्ट्रोक, फिनिशिंग टच, 6 रन। क्या गजब का शॉट खेला है। बल्ले का स्विंग देखिए, भिंगड़ी शॉट, गेंद मिड विकेट बाउंड्री के ऊपर, 6 रन। तो इस सिक्सर ने सरदर्द बढ़ा दिया है RCC पेट का। हो सकता है ये सिक्सर मैच के लिए बहुत अहमियत का हामिल हो। चलते हैं हम पहले डॉक्टर गवली सर के पास, और खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे मिस्टर IPL कुणाल दाते सर। खूप खूप धन्यवाद सिद्दीकजी भाबे। अजय घरात आपण टॉस करून घ्यायचा आहे। थँक्यू सो मच, थँक्यू सो मच गवळी सर आणि सिद्दीक सर। तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना ज्याची नाणेफेक आपण करणार आहोत। एका बाजूला कैलास स्मृती गोरसई बी आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहणार आहोत भरत स्पोर्ट्स शिरू मातावळ। पाहुण्यांना मी इन्व्हाइट करतोय, सन्माननीय मनोज चौधरी साहेब, तसेच सुरेंद्र शर्मा साहेब आणि गोपालजी लोहिया। यस गोपालजी लोहिया, अरविंद जी चौधरी, शर्मा साहब, आपको जाना है टॉस बॉक्स में। तिन्ही पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे सर। या टॉस कॉईनची माहिती असणारच आहे, तरी देखील एकदा दाखवतो। एका बाजूला धर्मराजा चषक 2024 आणि दुसऱ्या बाजूला वराळ देवी स्पोर्ट्स ताडाळी। प्रत्येकी 5 षटकांचा हा देखील सामना असेल। यतीन मडवी कॉल देत आहेत, जे कॅप्टन आहेत भरत स्पोर्ट्स शेळू माता वर्ल्ड संघाचे। धर्मराजा असा कॉल आहे, पण कॉल त्यांच्या विरोधात गेलाय। आलाय वराळ देवी स्पोर्ट्स ताडाळी। पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय। थँक्यू सो मच सर। आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं।
कैलास स्मृती जय बजरंग गोरसई ब संघानं टॉस जिंकलाय. संदेश आहेत माझ्या समवेत गोरसई बी टीमचे कॅप्टन. काय सांगाल, कसा अनुभव राहिला पहिल्या मॅचमध्ये आणि आता अंडर फ्लडलाईट्स खेळणार आहात, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फलंदाजी करणार आम्ही. पहिल्या मॅचचा अनुभव खूपच चांगला राहिला, कारण की डेला मॅच झालेली, आता नाईटला आहे, कारण की नाईट फॉर्मॅटमध्ये खेळायचं होतं, इथं संधी आहे, त्यामुळे आम्हाला कमीत कमी आम्ही 50+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण की आमची गोलंदाजी चांगली आणि नाईट असल्यामुळं थोडा चेसिंगला प्रॉब्लेम होईल. थोडंसं कॉम्बिनेशन बसायला थोडासा वेळ लागला या हंगामामध्ये, पण आता वाटतंय का गाडी रुळावर आलेली आहे? हो नक्कीच, कारण की 6 इंटरमध्ये 4 फायनल आले, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की टीम परत फॉर्ममध्ये आलेलं आहे. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या मॅचमध्ये सुद्धा चांगली फलंदाजी झाली पवनची, कारण पवन 3-4 टुर्नामेंट जरा फ्लॉप होता आणि या मॅचमध्ये सकाळी दुपारी त्यांनी चांगली बॅटिंग केली आणि त्याच्याकडून खूप अपेक्षा आहे या मॅचमध्ये. एखादा चेंज संघामध्ये? काय चेंज बी नाही, तेच संघ केलेलं. थँक्यू सो मच, आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. येतील तुमच्या टीममध्ये काही चेंजेस असतील का? नाही, काय नाही. बॅटिंग त्यांना करायची, त्यांनी टॉस जिंकलेला आहे, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतणार होतो आम्ही. तुम्हाला देखील जे पाहिजे होतं ते मिळालेलं आहे. काय वाटतं, कॉम्बिनेशन व्यवस्थित सेट झालेलं आहे? पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीनं संघ खेळला पूर्णपणे सॅटिस्फाईड आहात? हो. थँक्यू सो मच, आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. तर दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आपण काही वेळानंतर एन्जॉय करणार आहोत. तर नाणेफेक संपन्न झाली आहे आणि टॉसमधून समाचार असा आहे की कैलास स्मृती जय बजरंग गोरसई ब संघाने टॉस जिंकलाय, त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ओ टू कॉम्बॉक्स. खूप खूप धन्यवाद अजय घरात. पंचांना विनंती आहे की जे खेळाडू खेळपट्टीवर आहेत त्यांना अगदी एका रॉमध्ये उभं राहायला सांगायचं आहे, कारण आम्ही श्रद्धांजली देणार आहोत. एका रॉमध्ये आपण उभं राहायचं आहे. सर्व प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण उभं राहायचं आहे. कॅप जर परिधान केली असेल आपण काढायची आहे. ज्या ठिकाणी आपण आहात त्या ठिकाणी उभं राहायचं आहे, कारण अशा एका महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत की आत्ताची जी न्यूज आहे, आत्ताच त्यांची न्यूज आलेली आहे, आपल्या भारत देशाचे आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब यांचं दुःखद निधन झालेलं आहे. अर्थतज्ज्ञ आणि अगदी आपल्या देशाची अर्थव्यवस्था ढासळत असताना सुद्धा अर्थव्यवस्थेला ज्यांनी उभारी दिली, आपल्या भारत देशाचा मानबिंदू म्हणून समोरला जाईल, पण त्याचं दुःखद निधन झालेलं आहे. म्हणून धर्मराजा ग्रुपच्या वतीने तसेच आपण सर्वांच्या वतीने भिवंडीवासियाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे, कॅप परिधान केली असेल काढायची. आपण ज्या ठिकाणी बसलेल्या उभं राहायचं आहे, सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी उभं राहायचं आहे आणि आपण त्यांना श्रद्धांजली आदरांजली अर्पण करणार आहोत. ओम शांती शांती. पंचांना विनंती आहे की आपण मॅच सुरू करायची आहे. $56 टार्गेट. माझ्यासोबत कॉमबॉक्समध्ये जोडले जात आहेत मिस्टर IPL, एक भारताचे एक सुप्रसिद्ध समालोचक कुणालजी जाते. आपलं हार्दिक स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद गवळी सर. आणि नुकतंच आपण डॉक्टर मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पित केली. भारताचे अर्थतज्ञ, माजी पंतप्रधान आणि खूप मोठं व्यक्तित्व आज पुन्हा एकदा आपल्या भारत देशाने गमावले. एक सर्वात मोठी हानी आज भारत देशाची झाली आहे आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन पुन्हा एकदा धर्मराजा ग्रुपच्या वतीने आपण या स्पर्धेमध्ये परततोय. टॉस झाला, बॅटिंग झाली, पहिलं सत्र संपलंय. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा टीम निशंक 11 RCC पेटला. येस, डेफिनेटली आपण पाहतो की 56 धावांचं लक्ष, एक चांगलं लक्ष समोर ठेवलं होतं. खरं तर 3 षटकांचा खेळ जेव्हा संपला तेव्हा असं वाटलं होतं की लक्ष कदाचित 45 पर्यंत जाऊ शकेल. हे लो स्कोरिंग मात्र स्लॉग ओव्हरमध्ये एक चांगली बॅटिंग बघायला मिळाली.
षटकातील पहिला चेंडू घेऊन आणि काय फटका खेळलेला अगदी कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कवा सीमारेषा पलीकडे चौकार. खूपच चांगली सुरुवात, ठोस सुरुवात. हलकासा बॅकफुटला जात असताना रूम मिळाला या बॉलवर आणि धूम ठोकली फलंदाजीमध्ये. ज्या पद्धतीने हा फटका सजवलाय बंटीने, थोडासा शॉर्ट बॉल होता आणि नक्कीच विड्थ होती आणि ती विड्थ बरोबर स्वीकारली दोन्ही हाताने, बरोबर बॅटच्या मधोमध बॅकफुटला जाऊन कव्हर्सला चौकार. विनीत माळी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावेळेला मात्र स्वीपचा अंदाज बघायला मिळाला. लोअर फुलटा चेंडू होता आणि चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. एक्झॅक्ट. आणि बरोबर त्या उक्तीवर पूर्णपणे खरा उतरलाय फलंदाजीमध्ये बंटी, जो वाजवतोय खतऱ्याची घंटी विरोधी टीमसाठी. कारण मानकोली संघाने नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट केलं, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये विनीत माळीच्या विरुद्ध आक्रमण सुरू झालं. पहिल्या एक्स्ट्रा कव्हरला चौकार, त्यानंतर स्वीप करत असताना लॅप शॉट पाहायला मिळाला आणि जिथे स्क्वेअर लेगला बॅटमधून षटकार येतोय. या स्पर्धेचे जनक, ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा साकारली गेली आहे, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे दिग्गज असे नगरसेवक निलेश हरिश्चंद्र चौधरी साहेब, वराळदेवी स्पोर्ट्स टाडाली आणि त्याचबरोबर धर्मराजा संस्थेचे अध्यक्ष. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेल्या चेंडूला स्ट्रेट टू मिड ऑफ. धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. धावसंख्या स्थिर आहे, थांबलेली आहे. डबल फिगर मध्ये 10. 11.20 आस्किंग 100 आवश्यक धावगती, कारण 56 धावांचं लक्ष, एक चांगलं लक्ष सेट केलेलं आहे. विनीत माळी VIP कक्षाकडून गोलंदाजी करतोय. याला फक्त स्लाइस केलेला हलक्या त्यांना ढकललेला आहे चेंडूला शॉर्ट पॉइंटला. पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. कमबॅक करताना पाहतोय, कारण पहिल्या चेंडूत चौकार, त्यानंतर षटकार, त्यानंतर 2 डॉट बॉल. हो, चांगला कमबॅक मी म्हणेन विनीत माळीचा, आणि एक चॅलेंजिंग स्कोर निर्माण केलाय. 56 धावा करायचे आहेत अंडर फ्लड लाईट्स. नक्की सोपं नाहीये. 11.20च्या सरासरीने धावा करायच्या आहेत आणि अंडर फ्लड लाईट 9च्या वरची सरासरी गाठत असताना सेकंड इनिंगमध्ये नक्कीच थोडीशी डोकेदुखी ठरू शकते. विनीत याला फटका, करारा जोरदार फटका खेळलेला होता, मात्र स्ट्रेट टू मिड ऑफ. प्लेसमेंट चांगला नव्हतं, फटका चांगला होता, प्लेसमेंट चांगलं नव्हतं. पुन्हा एकदा डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आल्या आणि त्याच्यानंतर पूर्णपणे हावी ठरला विनीत माळी. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. गती परिवर्तन पाहायला मिळालं. लेंथमध्ये देखील थोडासा बदल करताना दिसला आणि थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. विनीत माळी मार्गस्थ होईल. याला मात्र फटका खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, पण मात्र आपल्या संघासाठी मी तर म्हणेन की 3 धावा वाचवतोय हा क्षेत्ररक्षण. हो, चांगली फिल्डिंगही पाहायला मिळाली. शेवटच्या क्षणाला बॉल पायाला लागून डिफ्लेक्ट झाला, तिथून देखील मिड ऑन पर्यंत बॉल आला आणि अखेर पहिलं षटक संपले. नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर. 11च्या 11 धावा बंटी जोशीने या ओव्हरमध्ये केल्यात आणि 6च्या 6 बॉल तो खेळताना पाहायला मिळाला. म्हणजेच काय तर या मॅचमध्ये 11.20ची सरासरी गाठायची आहे, परंतु सुरुवात चांगली झाली मी म्हणेन तरी देखील, कारण विकेट गमावलेली नाहीये बॅटिंग करत असताना निशंक 11 RCC पेठने. नाही, डेफिनेटली, कारण 11 धावा आलेल्या आहेत. आस्किंग 100 11च्या पुढे, पण तो कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. ही एक जमेची बाजू आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. 5 मिनिटात एक षटक पूर्ण करायचंच आहे, लक्षात घ्यायचं आहे. हो, नक्कीच 5 मिनिटाचा वेळ तुम्हाला प्रत्येक ओव्हरसाठी आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे, अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये येईल. आणि बरोबर 10:45ला सामना सुरू झाला. 3 मिनिटांमध्ये पहिलं षटक विनीतने हाताळले, परंतु आता 4था मिनिट देखील कंप्लीट होतोय, त्याच्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. हंसिका स्पोर्ट्स मानकोली विरुद्ध निशंक 11 RCC पेठच्या दरम्यान हा खूपच महत्त्वाचा सामना आहे. एका बाजूला पाहतोय आपण मानकोली याच परिसरातला भिवंडी परिसरातला संघ, RCC पेठ पनवेल खारघर परिसरातला संघ मैदानामध्ये उतरलाय. मजा येईल या मॅच मध्ये, कारण टार्गेट चांगलं आहे. वैभव माळे येतोय. वैभव माळे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. पहिल्या षटकात 11 धावा आणि वैभव माळी याच्याकडे खरं तर खूप चांगली गोलंदाजी आहे, पण संघासाठी तो एक चांगली कामगिरी करू शकेल का हे फार महत्वाचं आहे. वैभव लेफ्ट आर्म स्वीपचा फटका खेळलेला आहे, स्ट्रेट टू शॉर्ट स्क्वेअर लेग. शॉर्ट स्क्वेअर लेग चांगलं क्षेत्ररक्षण होते आणि फक्त एकच धाव मिळते. सनी माळीने हा बॉल अडवला. उंच पुरासा खेळाडू आहे, लवकर पोझिशन मध्ये आला नव्हता. खाली वाकडं थोडंसं कठीण असतं अशा खेळाडूंना, ज्यावेळेला तुम्ही 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंग करता आणि चतुर चालाकीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला करावं लागेल. सोहेल शेखला बऱ्याच उशिरानंतर स्ट्राईक मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण बंटी जोशीने
सामना केला होता. आतापर्यंत धावा पाहतोय 12 धावा. सोहेल शेख अशा प्रकारे बॅटिंग करतोय. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर. वैभव माळी फाईन स्वीप केलेला आहे. फटका चांगला खेळलेला होता, मात्र प्लेसमेंट चांगलं नव्हतं. जवळपास स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये या क्षेत्ररक्षणासाठी या सर्कलच्या आतमध्ये होता. हमारे बीच वैभव पुन्हा एकदा मार्कस होईल. यावेळेला मात्र चांगला चेंडू आहे. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये बघायला मिळते. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव दिलेली आहे. चांगली बॉलिंग. पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल सोहेलला बीट केलंय. नुकताच मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जिंकलाय, बाईक जिंकली असा खेळाडू आहे रामबाग चषक जी उरणमध्ये स्पर्धा संपन्न झाली आहे. वैभव पुन्हा एकदा शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाईल लॉंग स्टॉप सीमा पार. खूप चांगला चेंडू होता, मात्र सरळ निघून जातोय. लॉंग स्टॉप सीमा पार 4 धावा. पंचांचा लेगबाईचा इशारा आलेला आहे. 4 धावा मिळतात. धावा मिळणं हे गरजेचं आहे. क्लोज होता, स्टम्पच्या अगदी जवळून गेलाय, पायाला मांडीला चाटत बॉल सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये विकेट किपरला देखील बीट केलं. फलंदाज पूर्णपणे बीट. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आतापर्यंत टाकलेत वैभवने सोहेलच्या विरुद्ध. सोहेल थोडासा चाच पडतोय, लक्ष मोठं आहे. 16 धावा झाल्यात. याला मात्र प्लॅन बीचा वापर करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये सुद्धा यश नाहीये. काय गोलंदाजी करतोय आणि पूर्णपणे अगदी जखडून ठेवलेलं आहे, बांधून ठेवलेलं आहे सोहेलला वैभवने. सरळ हाताने फटके सजवत नाहीये, त्याच्यानंतर उलटा करून फटका सजवण्याचा प्रयत्न. इथेही अपयश आलेला आहे सोहेलला. बॅक टू बॅक 4था डॉट बॉल या ओव्हरमध्ये डिलिव्हर करत असताना वैभव माळी चांगली गोलंदाजी दबाव इथे बनवतोय. सध्या तरी हंसिका स्पोर्ट्स मानकोलीचा संघ RCC पेठवर. हा सामना सुद्धा संघर्षपूर्ण बघायला मिळणार आहे. वैभव हा चेंडू मात्र स्क्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे. अगदी उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. अँगल करून टाकण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडेड बॅटरसाठी. यावेळेला थोडासा गतीने टाकण्याचा प्रयत्न होता वैभवचा, परंतु दिशा आणि त्याच्यावरचं नियंत्रण इथे पाहायला मिळालेलं नाहीये. त्याचमुळे थोडासा बाहेर निघाला बॉल आणि पंचांचा इशारा. वाईट बॉल येतो. टीमची धावसंख्या 17. यावेळेला मात्र वाट शॉट, हाफ पुल आणि हाफ हुकचा फटका बघायला मिळाला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषच्या बाहेर जाणारा हा षटकार. चांगलं टायमिंग. शेवटी चूक झाली वैभव माळीकडून. परत एक वेळा तेच चित्र, परंतु यावेळेला लाईन थोडीशी खेचली होती. बॉडी लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉलचा वापर होता आणि बरोबर स्क्वेअर लेगला उडवलाय. फलंदाज सोहेलच्या बॅटमधून षटकार येतो. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीम निशंक 11 RCC पेठ. धावा झालेल्या 23 या मॅच मध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर. हमारे बीच फास्ट ट्रैक लॉजिस्टिक के नवीन शर्मा जी हैं, उनका हम हार्दिक स्वागत करते हैं धर्मराजा चषक में. साथ ही साथ निखिल बिस्ट हैं, उनका भी स्वागत है. 18 गेंदे 33 रन. बने रहिए हमारे साथ क्योंकि ये मुकाबला भी रंग लाएगा. येस डेफिनेटली 18 चेंडू आणि जे लक्ष राहिलेलं आहे 18 चेंडू आणि 33 धावा. कट टू कट संघर्षपूर्ण मॅच. 8 मिनिटात 2 षटके पूर्ण केले. डिसिप्लिन हेच फार महत्वाचं आहे. डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. हो, ओव्हर रेट चांगला आहे. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मानकोलीचा संघ खेळत असतो. अनेक स्पर्धांचं आयोजन त्यांच्या ग्राउंडवर होत असतं. त्यांना देखील माहिती आहे डिसिप्लिन किती महत्त्वाचा असतो खेळातला. या स्पर्धेचे जनक, शिल्पकार आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार, तळागाळातल्या लोकांना एकत्रित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न, एक हक्काचं व्यासपीठ नेहमीच धर्मराजा चषकाच्या माध्यमातून दिलं जातं. अनेक ज्येष्ठ श्रेष्ठांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातो आणि हीच एक वेगळी ओळख आहे धर्मराजा चषकाची. भरपूर पाहुणे मंडळी येत असतात आणि प्रत्येकाचा यथोचित मानपान करणं हे आपलं कर्तव्य मानतात निलेश चौधरी. तर 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा झाल्या. 23 ओव्हर नंबर 3 आणि मुख्य व्यासपीठ एंडकडून आता गोलंदाजी केली जाईल. सौरभ आलाय गोलंदाजीसाठी. चला 2 ओव्हर तर 8 मिनिटांमध्ये टाकलेत. आता थोडंसं ओव्हर रेट तुम्हाला अजून चांगला ठेवावा लागेल. फास्ट क्रिकेट खेळत राहा.
ऑन साईडला पण पाहिले बघाशी शेवटच्या बॉलवर चांगला षटकार आला. ऑन साईडला लॉंग ऑन ठेवलाय. मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. डीपमध्ये कव्हर्सला एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक वाईडिश लॉंग ऑफ. परत एक वेळा रनअपमध्ये व्यत्यय सौरभकडून. आता ऑलमोस्ट 10 मिनिटं झालेले आहेत 2 ओव्हर टाकण्यासाठी. 23 धावा. निशांक 11 RCC पेठ. टार्गेट आहे या मॅचमध्ये 56चं. एका टीमचं नक्की एन्काउंटर होईल. या स्पर्धेच्या बाहेर जाईल एक संघ पुढच्या फेरीत आणि तसंच टार्गेट सेट झालंय 56 धावांचं. फुलर लेनचा बॉल होता. आडव्या बॅटने ते ड्राईव्ह केलं. ऑन साईडला डीप मध्ये फिल्डर आहे. चांगला हॅमर्ड करत असताना ताकद झोकली या फटक्यामागे. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या 24. खरं तर फायदा उचलता आलेला नव्हता. असं फुलटा चेंडू जर असेल तुम्ही हवाई यात्रेचा वापर करणं गरजेचं आहे. तशा प्रकारचा वापर बघायला मिळाला नाही. फक्त एकच धाव मिळते. आता खरी कसोटी असेल कारण एक इन्फॉर्म बॅटर तुमच्या समोर आहे. सोहेल या हंगामामध्ये चांगलं क्रिकेट खेळत आलेलं आहे. रामबागच्या झालेल्या नुकत्याच स्पर्धेमध्ये मालिकेवरची एक बाईक त्याने जिंकली. रातो के कातिल या नावाने या टीमची ओळख आहे. रात्री चांगला खेळ करतात. मोठमोठ्या स्पर्धा खेळलेल्या आहेत, जिंकलेल्या देखील आहेत. असं RCC पेठ निशंक 11 या नावाने या स्पर्धेमध्ये उतरलाय. चांगला खेळ करावा लागेल. 56चं टार्गेट. 24 झाल्यात. सौरभ गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेटने मारा करेल. एक फ्लाय स्लिप, एक शॉर्ट फाईन लेग, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील ठेवलाय. फुलर लेनचा बॉल होता. ऑन साईडला फ्लिक करत असताना डीप मध्ये फिल्डर येतोय. काउ कॉर्नर रिजनला विकेट मिळताना दिसेल. पहिला खिंडार पडले टीमला. निशंक 11 RCC पेठला. सोहेल आउट होतोय. 24 धावा टीमच्या खात्यामध्ये आहेत. आणि ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्राप्त केलेली आहे. हे स्पोर्टिबल्सचे महान खेळाडू देवा टावरे याचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर ऋषीने कोणती चूक केलेली नाहीये. डीप मध्ये काऊ कॉर्नरला खूपच चांगलं जजमेंट आणि चांगला झेल. ओव्हर द विकेटने लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध गोलंदाजी केली. राईट हँडेड बॅटरच्या विरुद्ध राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना सोहेल फटका खेळल्या क्षणी त्याला माहित होतं की कुठेतरी चूक झाली आहे. येस देवाजी टावरे जे 40+ महान खेळाडू आहेत. डावखुर एक शैलीदार बॅटर आहेत. आजही जो बॅटिंग करण्याचा अंदाज जो आहे अगदी रेग्युलर क्रिकेटरसारखा आहे. आणि खास करून या स्पर्धेचे प्रणेते निलेशदादा चौधरी साहेब यांचे ते परम मित्र आहेत. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम देवा टावरे. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. वेलकम, सुस्वागतम. सौरभ विकेटची खुराक नुकतीच मिळाली आहे. राईट हँडेड बॅटर आला की तो राऊंड विकेट येतो. अँगल करून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न असतो. यंगस्टर. फुलर लेनचा बॉल होता. खूपच चांगला लॅप शॉट पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा रेषा पलीकडे आल्या आल्या चौकार येतोय. फलंदाज नमित पगडेच्या बॅटमधून. येस विशालजी पठारे महासचिव भाजपा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. देवा टावरे आपलं सुद्धा मनापासून स्वागत आहे. विशालजी आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. लेंथ मध्ये चूक केली आहे पूर्णपणे सौरभ भोईरने. त्याच्या विरुद्ध कडा आक्रमण सुरू झालंय. नमित पगडे आला. त्याच्या बॅटमधून चौकार. टीमची धावसंख्या 28. 28. पुढचा बॉल. हा बॉल चांगला होता आणि तेवढाच दर्जेदार फटका. फास्ट अँड फ्युरियस स्विच हिट करत असताना पॉइंटला बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर. नमित पगडे आलाय. धावा घेऊन आलाय. RCC पेठ निशंक 11 साठी 2 बॉलमध्ये 10 धावा. स्विच हिट. मी तर म्हणेन की स्वीट हिट. सुरुवात मात्र आक्रमणाला सुरुवात झालेली आहे. कारण आपण बघितलं दुसऱ्या षटकात कुठेतरी धावसंख्या थांबलेली होती. या षटकात मात्र आक्रमण बघायला मिळतंय. चांगला फटका, चांगलं टायमिंग. हवाई हल्ले सुरू झालेत आणि सातत्याने लेंथ मध्ये चूक करत असताना पाहायला मिळाला. गोलंदाज सौरभ भोईर नक्कीच एक्सपिरियन्स येणं गरजेचं आहे. अशाच मॅचेस तुम्हाला एक्सपिरियन्स देतात. परंतु वेगाने टाकण्याचा प्रयत्न, राऊंड विकेटने अँगल करण्याचा प्रयत्न करतोय. परंतु नमित पगडे धावा घेऊन आला या टीमसाठी. निशंक 11 RCC पेठ या टीमची धावसंख्या या 2 बॉलमध्ये 10 धावा केल्यानंतर 34. 34. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 22 करायचे त्या मॅचमध्ये. अजूनही 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉल 22 धावा. 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. समीकरण जर बघितलं आपण सोपं वाटते, पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर.
एक्झॅक्ट क्रिकेट हा खेळ कधी तुम्हाला मंगळावर घेऊन जाईल, कधी तो तुम्हाला पृथ्वी तलावर आणून सोडेल हे कोणाला सांगता येत नाही. असा अद्भुत खेळ आहे क्रिकेट. हा बॉल टार्गेट करायचं होतं बॉडी लाईन, परंतु लेग स्टंपच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्यात 35. 2 वाईड आतापर्यंत एक्स्ट्राच्या स्वरूपात. लेग बाय 1 बाय 4 आल्यात. त्याच्यामुळे अवांतर धावा देखील भरपूर खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना टीम मानकोलीने. टार्गेट चांगलं सेट केलं होतं 56. आता ओव्हर द विकेट आलाय. हा बॉल चांगला आहे. ही लाईन चांगली आहे. फुलर लेनचा बॉल होता. गती थोडीशी काढली. सरळ गेला विकेट कीपरच्या हातात. डॉट. नाही, खूप चांगला चेंडू आहे, कारण अनपेक्षित खाली राहिलेला आहे आणि सरळ निघून गेलेला आहे. यष्टी रक्षकाच्या हातात कुठल्या प्रकारे धाव नाहीये. डॉट बॉल. शेवटचा बॉल शिल्लक. अजून 21 करायचे आहेत. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 21 धावा. हा बॉल चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल, मग येईल मजा या मॅच मध्ये. सौरव पुढचा बॉल घेऊन. हा बॉल पायात होता. क्लीन बोल्ड. परफेक्ट यॉर्कर. चारी मुंड्या चीत केलंय. फलंदाज नमित पगडेची विकेट मिळाली आहे. दुसरा धक्का बसतोय. टीम निशंक 11 RCC पेटला. नमित शॉर्ट बट स्वीट आणि अतिशय वेगवान खेळी त्यांनी या मॅच मध्ये साकारली. तो होतोय बोल्ड. शेवटच्या बॉलवर नक्कीच एक स्मित हास्य सौरभ भोईरच्या चेहऱ्यावर. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर निशंक 11 RCC पेट या टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 35. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये धावा करायचे 21. यस, तत्पूर्वी आम्ही वळते ते म्हणजे स्वागत आणि सन्मानाकडे. मान्यवर कक्षामध्ये आताच ज्यांचं आगमन झालेलं आहे ते म्हणजे एक टेनिस क्रिकेटचे महान खेळाडू, केवळ 40+ नव्हे तर रेग्युलर असताना सुद्धा डावखुरे, शैलीदार, चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये वाकबगार असे देवाजी टावरे यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश दादा चौधरी साहेबांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते देवा टावरे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस, अमोल पाटील जे BC4चे विद्यमान अध्यक्ष आहेत हे सुद्धा आलेले आहेत. निलेश दादा चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते देवा ठावरे यांचं स्वागत आणि सन्मान करत आहेत. टेनिस क्रिकेटमधला महान खेळाडू म्हणून यांची ख्याती आहे आणि निलेश दादा चौधरी साहेबांचे ते परम मित्र सुद्धा आहेत देवा टावरे. त्यानंतर महासचिव भाजपा भिवंडी शहर विशालजी पठारे यांचं स्वागत आणि सन्मान स्वराज चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. विशालजी पठारे महासचिव भाजपा भिवंडी शहर यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 21 धावा करायचे. चला 15 मिनिटं झालेले आहेत. थोडंसं फास्ट खेळा. 5 मिनिटात हे षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे, अन्यथा एक खेळाडू एक्स्ट्रा सजवावा लागेल 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा. ओव्हर नंबर 4 मध्ये यशस्वी गोलंदाज राहिला होता वैभव माळी. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न कट केलाय. डीप मध्ये फिल्डर येईल. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. चांगली फेकी होते डीप मधून. सिंगल इथे मिळेल. टीमची धावसंख्या सिंगल नंतर आता 36 धावा. कट शॉट खेळलेला होता, मात्र टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नव्हतं, त्यामुळे डिपिश पॉईंटला एक चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. आता येईल स्ट्रायकिंग इन ला अविनाश वासकर. 36 रन. ओ बॉल बरोबर बॅट
बॅटच्या मधोमध लागलाय, फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील, जाईल बॉल सीमा रेषा पलीकडे, मिडविकेटला उत्तुंग षटकार. अचूक टायमिंग, फुटवर्क बघायला मिळालेलं आपण रिप्लेमध्ये पाहणार आहोत. काय टायमिंग, फुटवर्कचा वापर आणि चेंडू कुठेतरी दूर निघून जातोय. डीप मिड विकेट, सीमा रेषा पलीकडे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. अगदी क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र होतात प्रेक्षक. चांगला बॅटचा स्विंग, तडाखा, बरोबर मधोमध बॉल बसलाय. अविनाश आल्या आल्या नावाप्रमाणे विनाश करण्याच्या तयारीमध्ये, सामन्याचा बिमोड करण्याच्या तयारीमध्ये. मोठा फटका त्याच्या बॅटमधून. हा देखील फुलर लेनचा बॉल होता, स्लाइस केलाय, कापला या बॉलला, गलीमधून काढलाय थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न यश येईल. दुसऱ्या धावेमध्ये देखील अविनाशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्या 44. या मॅचमध्ये 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता, म्हणजेच इथून पुढे 12 धावांची आवश्यकता. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 चेंडू 12 धावा. 9 चेंडू आणि 12 धावा. अजूनही सामना थोडासा झुकलेला दिसतोय. खरं तर म्हटलं तर आरसीसी पेठ संघाच्या बाजूला रिव्ह्यू घेतलाय. कशासाठी? बॅटिंगचा, बीमरसाठी. ओके, बीमर चेक केला जाईल. फुल टॉस बॉल होता, रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बीमर चेक केला जाईल. एक रिव्ह्यू आहे, त्याचा वापर इथे केला जाईल बॅटिंग करणाऱ्या साईड कडून. भावेश पवार आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑनफिल्ड अंपायरने देखील तोच निर्णय दिला होता या फुल टॉसवर की बॉल योग्य आहे. आणि आता रिव्ह्यू नाहीये बॅटिंग करणाऱ्या साईडकडे. एक रिव्ह्यू होता, त्याचा वापर त्यांनी केला. आता ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील इथून पुढील 9 बॉलवर त्यांना मान्य करावा लागेल. 9 चेंडू आणि 12 धावा हे समीकरण. शॉर्ट फाईन लेग, एक फ्लाय स्लिप. बॅटच्या कदाचित आतमध्ये लागलाय असं दिसते. तत्पूर्वी एक धाव तरी ते कंप्लीट केली आहे. पंचांचा निर्णय काय येतोय? येस, एक्झॅक्ट. हे सिंगल जाईल. बॅटला लागलाय, आतमध्ये लागलाय, बॅटचे एक सिंगल मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या सिंगल नंतर 45. 8 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 11 धावा. बंटी जोशी सुरुवातीला आला होता फलंदाजीसाठी ॲज अ ओपनर. अजूनही तग धरून किल्ला लढवतोय. या मॅचमध्ये 56च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. वैभव माळी, चांगला फिरलेला बॉल, त्याच्यावर कडा प्रहार. बॅटचा स्विंग सगळं काही सांगून चाललाय. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. इट्स अ ह्यूज हिट, आउट ऑफ द पार्क. धर्मराजा चषक षटकार. खरं तर बंटी जोशी यांनी सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर कुठेतरी थोडंसं संथ खेळ बघायला मिळाले. यावेळेला मात्र आक्रमण बघायला मिळते. अराउंड दी अपस्टंप खेचून मारला होता आणि पुन्हा एकदा डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर जाणारा योग्य वेळी आलेला हा षटकार. अगेन्स्ट द स्पिन. चांगला फटका, फ्रंट लेगला थोडंसं वेगळं केलं आणि फेकला बॉल मिड विकेटच्या वरती. 6 धावांसाठी 7 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 5 धावा. असे इक्वेशन रंगतदार ठरतात लिमिटेड ओव्हर फॉर्मॅटमध्ये. त्याच्यामुळे हे इक्वेशन खूप रोमांचक ठरू शकतं. हा बॉल चांगला टाकावा लागेल. हा बॉल चांगला होता, आतमध्ये अँगल करत आला. तोपर्यंत एक धाव मिळते. शॉर्ट कव्हरला हा खेळलेला फटका. फलंदाज बंटी जोशी स्ट्राईक ठेवेल कारण सेट बॅटर आहे. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर निशंक 11 आरसीसी पेठ. धावा झालेल्या आहेत 52. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 4 धावा. 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. आपण पाहतात धर्मराजा चषक 2024. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून अर्थात प्रिन्स मूवीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेले आहेत, या सर्वांचं या स्पर्धेचे प्रणेते, धर्मराजा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब, त्याचबरोबर वरालदेव स्पोर्ट ताडाली यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत. सभी का दिल के गहरे से हार्दिक स्वागत. सो व्हेरी वॉर्म वेलकम टू एव्हरीबडी. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय कित्येक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेतात आणि जेव्हा जेव्हा या मैदानावर स्पर्धा असते ना, तेव्हा मान्यवरांची सुद्धा मांदियाळी बघायला मिळते. हो, रेलसेल असतेच. सगळ्याच मान्यवरांच्या आणि प्रत्येक स्तरावरील मान्यवर येत असतात शुभ आशीर्वाद देण्यासाठी या स्पर्धेला. लास्ट ओव्हर ऋतिक माळी.
पहिलाच फुल टॉस होता, आडव्या बॅटने खेळलाय, डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो, एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे, सामना फिनिश होईल. या चौकाराच्या मदतीने हा सामना इथे जिंकलाय. पुढील फेरीमध्ये दाखल होतोय निशंक 11 आरसीसी पेठ. चांगला खेळ इथे दाखवला आरसीसी पेठने. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना यशस्वीरित्या 5 चेंडू राखत असताना आणि त्याचबरोबर 8 विकेटने हा भव्य विजय इथे मिळवलाय टीम निशंक 11 आरसीसी पेठ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे दिला जाईल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल 12 बॉलमध्ये 25 धावांची खेळी करणारा बंटी जोशी याला, ज्याने गोलंदाजी देखील केली आहे. 14 धावा नक्की दिल्या, परंतु फलंदाजी करत असताना 12 बॉलमध्ये 25 नाबाद खेळी त्याने साकारली. एकाकी किल्ला त्याने लढवला एका बाजूने आणि एक भव्य विजय मिळवला. 8 विकेटने हा सामना निशंक 11 आरसीसी पेठने जिंकला. तर बंटी जोशी ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. येस, बंटी जोशी आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी, कारण 12 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी केल्याने अँकर रोल केला, अगदी सलामीला आला आणि अगदी विजय मिळवण्यापर्यंत शेवटच्या थांबून राहिला आणि संघाचा विजय साकार केला. बंटी जोशी आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी. आमच्या मान्यवर कक्षामध्ये देवाजी टावरे आहेत, उत्कृष्ट क्रिकेटर, टेनिस क्रिकेटमधील, आणि परम मित्र आहेत निलेश दादा चौधरी साहेबांचे, आणि त्यांच्या शुभ हस्ते